श्री स्वामी समर्थ. आज आपण 10 मिनिटात तयार होणारी उपवासाची कढी आणि भात बनवूयात. करायला खूप सोपी रेसिपी आहे आणि चवही तेवढीच छान लागते. याच्यासाठी थोडंसं दही मिक्सरला फिरवून घेतले. आता हे फिरवून घेतलेलं ताक एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. याच्यामध्येच मी 1 चमचाभर भगर आणि शाबूचं पीठ घालून त्याला छान मिक्स करून घेतलं. याच्या गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या. नंतर गॅसवरती कढई ठेवले. कढई गरम झाले की याच्यामध्ये मी अर्धा चमचा तूप घातलेला आहे. तुम्ही तेलही वापरू शकता. नंतर तुपावरती मी अर्धा चमचा किसून घेतलेलं आलं आणि 1 हिरवी मिरची बारीक कट करून घेतली, ती याच्यावरती टाकून त्याला छान परतून घ्यायचं. जर तुम्ही उपवासाला जिरं, कोथिंबीर, कढीपत्ता खात असाल तर जरूर वापरा. तर आता हे मिक्स करून घेतलेलं ताक याच्यामध्ये टाकून घ्यायचं. याला थोडंसं गरम करून घ्यायचं. हे गरम झालं की याच्यामध्ये मी चवीपुरती थोडीशी साखर घातलेली आहे. नंतर भाजून घेतलेलं 1 चमचा शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये टाकून घ्यायचं, चवीपुरतं मीठ आणि हे सगळं आता छान मिक्स करून घ्यायचं आणि याला एकच उकळी काढून घ्यायची. खूप जास्त शिजवली की ही कढी फाटू शकते. तर आपली ही थोडीशी आंबट, गोड, तिखट कढी ही बनवून तयार झालेली आहे. तोपर्यंत मी थोडीशी भगर भाजून त्याला स्वच्छ धुवून तूप आणि मीठ टाकून त्याचा हा भात बनवून घेतलेला होता, तो आता याच्यामध्ये काढून घ्यायचा आणि आपली मस्त आंबट, गोड, तिखट कढी एका वाटीमध्ये काढून घ्यायचे. तर आपली ही मस्त एकदम साधी सोपी रेसिपी बनवून तयार आहे. उपवासाची आंबट, गोड, तिखट कढी आणि भात. अगदी 5 ते 10 मिनिटात उपवासाचा कढी आणि भात बनवून तयार होतो. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब.